केंद्रीय निवडणूक आयोगाचं लक्ष वेधित करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला एक मौका मिल गया है, एक अपॉर्च्युनिटी प्राप्त झाली आहे। आमचं म्हणणंच असं आहे की निवडणूक आयोगा मार्फत ज्या निवडणुका घेतल्या जातात, लोकसभेच्या, विधानसभेच्या असो किंवा इतर निवडणुका, यामध्ये हे जे प्रस्थापित घराणेशाही पक्षाचे नेते उमेदवार असतील ते खोटा अफिडेव्हिट देतात, मिळकतीचं खोटा अफिडेव्हिट देतात, नंतर खर्चाचा खोटा अफिडेव्हिट देतात, कारण ते गडगंज श्रीमंत असतात। त्यांना जे निवडणूक आयोगाने घालून दिलेलं लिमिटेशन आहे ते पुरत नाही। ते लोकांना पैसे वाटतात, लालच दाखवतात, वेळ पडल्यास दबाव आणतात। ह्या प्रक्रिया दुरुस्त करण्याची गरज आहे, म्हणून सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन आहे। आता गुड अपॉर्च्युनिटी अशी झाली आहे की या अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवारी केली होती। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामध्ये जे दोन प्रस्थापित घराणेशाही पक्षाचे महायुती महाआघाडीच्या नावाने जे उमेदवार होते, त्यांना अर्थात या गैरप्रकारामुळे मतदान होणार हे सत्यच आहे। ते खोटा अफिडेव्हिट देणार हे सत्य आहे, आणि त्यांच्यामुळे त्यांच्यात लागलेली लढाई सुंद उपसुंदाची लढाई थेट औरंगाबाद खंडपीठामध्ये गेलेली आहे। नामदार हायकोर्टाच्या बॉम्बे औरंगाबाद खंडपीठामध्ये गेलेली असल्याने आजची बातमी आली आहे, सकाळच्या पेपरमध्ये बातमी आली आहे। आणि त्यामुळे मी स्वतः उमेदवार असल्याने, तसेच आमचे सैनिक समाज पार्टीचे 6 उमेदवार होते, आम्ही सर्वांनी अल्प खर्चात निवडणूक लढवली, खरं अफिडेव्हिट दिलं, खरी मिळकतीचं अफिडेव्हिट दिलं, खर्चाचं खरं अफिडेव्हिट दिलं, आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलवीर सिंह परमार साहेबांनी हा घालून दिलेला मार्गदर्शन परे कि हमें ज़्यादा खर्चा करना नहीं है, क्योंकि हमको प्रिंसिपल, इट इज प्रिंसिपल मिनिमम एक्सपेंडिचर हम तो लिमिट तक तो सपना भी नहीं दे सकते। 75 लाख का लिमिटेशन है, हम 75 हजार खर्चा कर सकते हैं, ऑल द मोस्ट, नॉट मोर देन दैट। इसलिए हमको अभी ये जो हमारा विचारधारा है ये आम समाज तक पहुंचाने के लिए, और विशेष सैनिक समाज पार्टी का जो अल्प खर्चात निवडणुका आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यासाठी हा औरंगाबाद येथे एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराविरुद्ध जी याचिका दाखल करण्याची बातमी आली आहे, त्यामध्ये आम्हाला पार्टी केल्यावर, प्रतिवादी केल्यावर नक्कीच आपलं मत मांडण्याची मौका मिळणार आहे। आणि तोच मौका नामदार हायकोर्टात मांडलेली मत, सैनिक समाज पार्टीतर्फे मांडलेलं मत हे थेट केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत जाणार आहे। आणि त्यामुळे आता लोकशाहीमध्ये, निवडणूक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला जाणार आहे, आणि सर्व अधिकार हे आम समाजातील कॉमन माणसाला मिळणार आहेत। त्यालाच आम्ही जनलोकतंत्र म्हणतो, त्यांनाच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती म्हणतो। त्यामुळे इट इज गुड अपॉर्च्युनिटी टू सैनिक समाज पार्टी थॉट आयडियोलॉजी टू गिव्ह आवर से इन दिस प्रकरण। त्यामुळे निवडणूक आयोगापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाल्याबद्दल या प्रकरणाचे आम समाजाचे धन्यवाद, आणि आम समाजाने जागृत होऊन या मौक्याचा फायदा घेतला पाहिजे, आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सत्याचं राज्य आणणाऱ्या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनाच मतदान केलं पाहिजे। ही एक तुम्हाला आमचं आव्हान आहे, तुमच्या स्वतःसाठी आहे, देशासाठी आहे, आणि खऱ्या लोकशाहीसाठी आहे।
लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे तुमचं राज्य तुम्ही चालवायचं आहे. त्यासाठी ही विचारधारा सर्वांनी अवगत करावी ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा अल्प खर्चात सिद्धांताचा विजय असो.